तुम्ही जर आशेरी किल्ल्यावरती येत असाल तर आम्ही सकाळी तर तुम्ही पण डायरेक्ट रिक्षा करा. दगडाचा पायरी मार्ग आहे बघा. हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी कैलास पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहेत. आज आपण चाललो किल्ले आशेरी किल्ल्यावरती किल्ले भटकंती करायला. तर आता तुम्ही जर आशेरी किल्ल्यावरती येत असाल तर आम्ही सकाळी अंधेरी स्टेशनवरून सकाळी धानूला जाण्याची सकाळी आम्ही लोकल ट्रेन पकडली आहे. तिथनं आम्ही बघू शकतो बोईसर या रेल्वे स्थानकाकडे उतरलेलो आहेत. आता पुढचा प्रवास आपण कसा करतो मला दाखवतो पुढे. तर आपल्याला बोईसर स्टेशनपासून 10 मिनिटावरती हा बस एस टी डेपो इकडे बस वगैरे लागलेली आहे बहरामपूरला. तर आम्ही रिक्षाने गेलो असतो तर रिक्षाने खूप सांगतात जायचं बहरामपूर. तर बघूया तिकीट किती आहे. तर बोईसर स्टेशनवरून आम्ही बस पकडलेली. आता नागझिरी या गावात आहे. तिथनं आता परत इथं उतरलो. नागझिरी गावात इथं रिक्षा पकडली आहे. आता पुढनं पण तुम्ही येताना प्रायव्हेट व्हेकलने तुम्ही येऊ शकता. आपण त्या नागझिरी गावातनं पुढं आलो. आता आपण पुढे चिल्लर फाडा लागतो. त्या पुढे आपला मोठा ब्रिज लागतो. इकडे बघू शकता त्या ॲरो इकडे आशेरी गडावर जायला. इथे आम्ही 2 मिनिटं रिक्षा थांबवली आहे हा मार्ग दाखवण्यासाठी. तर इकडनं आतमध्ये रस्ता आहे डाव्या साईडला यायला. रिक्षात बसूया. आता आपण या वाडा खडकोन या गावात आलेलो आहोत. डायरेक्ट रिक्षा केला आहे आम्ही. आता आपण वाडा खडकोन या गावामध्ये पोहोचलेलो आहोत. बरोबर बघू शकता इकडे समोर गाव आहे पूर्ण. आणि तुम्हाला किल्ल्यावर जायला असा का समोर किल्ला आहे. हा समोर आशेरी गड आहे. आणि गडावर जायला हवा इकडनं रस्ता आहे का डाव्या साईडने. आपण जाऊया. तर आता आपण किल्ल्यावरती चढाई चालू केली आहे. समोर आशेरी किल्ला आणि इकडनं पायवाट आहे. इकडनं पूर्ण जंगल वाट आहे बघू शकता. तर पूर्ण वगैरे रस्ता. तर आपल्याला पुढे त्याला आपल्या 2 रस्ते भेटतील. हा इकडे एक आहे, इकडे एक आहे. आपल्याला उजव्या रस्त्याने जायचं आहे डायरेक्ट गडाच्या साईडने. आपल्याला खाण्यावरती चढाई करताना पहिल्या टप्प्यात. तर आता आपण दुसरा टप्पा चढलो आहे बघू शकता. आणि हा रस्ता बघू शकता पुढे दगडांचाच मार्ग आहे. आणि साईडला काही वाड्याचा अवशेष आहे. याला काय बोलतात तर कमेंटमध्ये त्याला मला सांगा ह्या जागेला. आणि पुढे बघू शकता इथे बसण्यासाठी छत केलेलं आहे कॉन्क्रीटचं. इकडे पण बघू शकता कचरा टाकण्यासाठी केलेलं आहे. पण किती लोक असं असतात हे बघा. तर मित्रांनो आता तुम्हाला जो कचरा दाखवला काय दरिंद्री लोक असतात. तुम्हाला दाखवतो गडावरती काय काय घेऊन येतात. हे बघा दारूच्या बॉटल्या ही एक आहे. हे बघा ही अशी लोक तर गड संवर्धन करणारे किल्ल्यावरती मनापासून लोक गड संवर्धन करतात. पण अशी लोक जी भेटत नाही गडावरती दारू वगैरे पितात तर त्यांना वेळीच आम्ही चोप देऊ. पण अशी लोक भेटत नाहीत. पण असे शक्यतो करू नका कुठल्याही गडावर जाताना. हे आपले महाराजांचे गड किल्ले आहेत, पवित्र ठिकाण ते. याचं पवित्र आपण जोपासायचं आहे. आणि समोर आशेरी किल्ला. आशेरी गड हा 800 वर्ष जुना असून शिल्लाह राजवटीच्या भोजराजा यांनी या किल्ल्याची बांधणी केली होती. नंतर हा किल्ला बिंबदेव राजा मैकावती नगरीचे म्हणजेच आत्ताची केळवे माहीमचे जे राजा होते त्यांनी कोळ्यांकडून जिंकून घेतला. हा किल्ला नंतर गुजरातच्या सुलतानाकडेही होता. किल्ल्याच्या परिसरात सागाच्या झाडाचे जंगल आहे. प्रामुख्याने जहाज बांधणीसाठी उपयुक्त ठरणारे लाकडाने या गडाचे इतिहास काळात फार महत्त्व होतं. 1556 मध्ये पोर्तुगीज कॅप्टन ऑन्टोनियम
मोराई बरोटो यांनी घुसखोरी करून हा किल्ला ताब्यात घेतला. ह्या इथनं आलेत गावातनं. हा एक रस्ता आहे, हा जो गावात येणारा रस्ता आहे. आणि ही समोर ही खिंड दिसते, याच्या समोरचा हा डोंगर आहे. आणि इकडं पण रस्ता येणारा तो बहरामपूरला येतो. हा पूर्ण जंगलातून रस्ता यायचा, हा बघू शकता. आणि समोर हा रस्ता जायला इथून किल्ल्यावर थोडासा बाकी आहे. तर मित्रांनो आपण 90% वरती आलेलो आहे. समोर बघू शकता एक खिंड इकडे आणि इकडनं पण आहे. आणि थोडं वरती येतात आपल्याला इकडे वाघोबाचं मंदिर दिसतं बघायला. आता जाऊया आपण वरच्या दिशेला. पण वाघोबाच्या मंदिराच्या वरती आल्यावरती आपल्याला समोर काचात कोरलेल्या पायऱ्या दिसतात बघायला. त्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत आणि त्याच्या उजव्या साईडला रॅलिंग आहे. मध्ये मध्ये पायऱ्या तुटलेल्या आहेत, पण चालताना शक्यतो वरनं हळूच चालायचं आहे. आणि हा जुना राजमार्ग आहे. आणि इकडे बघू शकता इकडे जी गुहा आहे आतमध्ये पूर्ण दगडाच्या आतमध्ये कातळामध्ये कोरलेली आहे. हो का, पूर्ण आतमध्ये गेलेली गुहा आहे. ही आपल्याला अशी अनेक गडावरती बघायला भेटते. भले चोर वाटत असू शकते. आणि याच्याच वरती बघू शकता बघा, ह्या पूर्णपणे कोरलेल्या पायऱ्यात कातळामध्ये जुना राजमार्ग काही विस्कळीत झालेल्या आहेत. समोर गावातनं. आणि आपण आता गुहेजवळ वरनं आल्यावरती त्याच्याकडे रॅलिंग दिसते तुम्हाला, हे बघा. आणि साईडला याच्या खाली दरी आहे, म्हणजे साईडला इकडं कोणी जायला नको म्हणून रॅलिंग लावलेलं. बघू शकता समोर पूर्ण ह्या डोंगर सह्याद्रीच्या रांगा बघा. आणि इकडे समोर हा पायरी मार्ग आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवायला 1683 मध्ये तारापूरची मोहीम काढली. त्याच वेळी हा किल्ला स्वराज्यात आला. पुढे 1687 ला हा किल्ला पोर्तुगीजांनी परत बळकावून घेतला. त्यानंतर 1737 ला हा किल्ला मराठ्यांनी काबीज केला. 1818 ला ईस्ट इंडिया कंपनीचे कॅप्टन डिकेसन यांनी हा किल्ला काबीज केला. इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचीही नासधूस करण्यात आली. इथे एक येताना जरा हळू चढायचं आहे, कारण पायऱ्या वेळी हलत आहेत. इथं मधली एक पायरी जरा तुटलेली आहे. आपण तो खाली जुना जो पायरी मार्ग विस्कळीत झालेला आहे. आणि हा जो लोखंडाचा पायरी मार्ग आहे, हा वरती चढून आलेला आपल्याला वरच्या साईडला जुना पायरी मार्ग दिसतो जो दगडामध्ये. हा बघा, हा दगडाचा पायरी मार्ग आहे. आता आपण 95% किल्ल्यावरती आलेलो आहेत. पुढे आपण आलेलो पडित वाड्यासमोर आपल्याला एक प्रतिमा दिसते. ही प्रतिमा एक दगडी पाटीची आहे, ज्यामध्ये मुकुटासह कोरलेला राजशस्त्राचा कोट आहे. तो पोर्तुगीजांचा शस्त्र चिन्ह आहे. आणि हा समोर दगडाच्या कातळ कड्यात कोरून केलेला पायरी मार्ग. इथं बाजूला पाण्याची टाकी आहे, ती पिण्यायोग्य पाणी नाही आहे. तर तुम्हाला आपण दाखवतो महादरजा. हो येतो जरा पुढे तर जा. पूर्ण दगडाच्या कातळ कड्यामध्ये कोरून पायऱ्या केलेल्या बघू शकता. आणि हा महादरजा आहे किल्ल्याचा, ते बघू शकता.
दगडी बांधकाम आणि इथं नक्षीकाम बघू शकता किती सुंदर आहे. ही आकृती बघा आतमध्ये सुंदर आहे. आणि हा महादरवाजा आणि दगडाच्या कातळ कड्यामध्ये पूर्ण वरपर्यंत पायऱ्या करून केलेल्या आहेत. आणि तुम्हाला अजूनही सांगेल मित्रांनो, हे तुम्हाला जे दगडामध्ये भेट दिसत आहेत हे पावसामध्ये डायरेक्ट पाणी दरवाजावरती यायला नको, त्यामुळे याच्यामधलं पाणी डायरेक्ट गडावरनं खाली एका साईडनं उतरतं. तर आपण पुढे महादरवाजाच्या पुढे आल्यावरती पूर्णपणे आपण किल्ल्याच्या पठारावरती येऊन बसतो. पुन्हा पठार बघू शकता, पूर्णपणे रान वगैरे वाढलेलं आहे. आणि त्याच्या डाव्या साईडला 5 टाका आहेत मोठ्या, तिकडे 4-5 टाका दिसतात. आपण त्यातला जाऊया. त्या डाव्या साईडला जर रस्ता आहे त्या टाकांजवळ तुम्हाला दाखवतो. हा रस्ता आहे, इथनं पूर्ण झाडे वगैरे वाढलेली आहे. अगरबत्ती पण आहे याच्यात. डाव्या साईडला बघतो आपण पूर्ण गडावरती आल्यावरती ही जी पहिली टाकी दिसते आपल्याला, हे पाणी पूर्ण पिण्यायोग्य आहे. बघू शकता पूर्ण दगडाच्या कड्यामध्ये कोरून केलेली ही टाकी आहे. पूर्ण पाणी पिण्यायोग्य आहे. आणि याच्या साईडला ज्या 2-3 टाका दिसतात, हे पुढे हे बघा इकडे आपण आता ना इकडनं आता उतरलो आहेत ह्या टाकी बघायला. आणि इकडे तुम्हाला दाखवली प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या भरपूर ते पडलेल्या दिसतात. पण शक्यतो ज्याला तुम्ही पाण्याच्या बाटल्या घेऊन येता सोबत लोक, पण पाण्याच्या बाटल्या त्या खाली पण घेऊन जा. गडावर सगळा कचरा होतो पाण्याच्या बाटल्यांचा. आणि जी पाणी टाकीची बघा, ही पाणी पिण्यायोग्य नाही आहे. हे बघा पूर्ण पाणी खराब आहे. पण ते पहिल्या टाकीमधनं पाणी पिण्यायोग्य आहे. आम्ही पिलं आहे. खूप मस्त थंड पाणी आहे आणि स्वच्छ एकदम. इकडे पण पाण्याची टाकी आहे. आणि पुढे पण पाण्याची टाकी आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा याच्यामधलं पाणी पिण्यायोग्य नाही आहे. ही पण पूर्ण दगडाच्या कातळ कड्यामध्ये आतमध्ये पूर्ण कोळतून ही टाकी बनवलेली आहे. आता इथनं आपण वरती जाऊ, गडावरती जाऊया. ते 5 पाणी टाकायच्या पुढे आल्यावरती हे आंब्या झाडाखाली इकडे एक पाणी टाकी आहे. हिच्यामध्ये पण पाणी सध्या पिण्यायोग्य नाही आहे. पण या टाक्यांचा अंदाज आपण लावू शकतो 15 ते 20 फूट खाली टाक्या असू शकतात. आणि गडावरती कुठेच पाण्याच्या टाक्याचा साठा कमी नाही आहे, हे बघू शकता. इकडे बघू शकता बघा, लोक इथे वस्तीला पण राहतात. पण आल्यावरती लोक इथे वस्तीला येतात रात्री, हे असा कचरा टाकून जातात. प्लास्टिकच्या बाटल्या खूपच आहे साईडला वरती गडावरती, प्लास्टिकच्या बाटल्या सगळा कचरा करून टाकतात लोक गडावरती येतात. तर तसं करू नका. तुम्हाला जर कचऱ्यावरती आणायच्या पाण्याच्या पिण्याच्या बाटल्या तुम्ही पिऊन जाता, पण त्या परत खाली पण घेऊन जावा बाटल्या. आपल्याला पुढे त्या टाक्यांच्या पुढे चालत आल्यावरती इकडे चौतरा बघायला दिसतो. बांधकाम आहे रे तिकडे. काय हो वाडे आहेत बघू शकता. तर आपण स्टार्टिंगला येताना गडावर तिकडं वाड्याचं औषध दिसतं बघायला. ती सध्याची पडझड झालेली आहे. आणि समोर वाड्याचं औषध दिसतं. त्याच्या भिंती सध्या काही आता शाबूतात काही भिंती, तर बघूया त्या. इकडे पण काही वाड्याचा अवशेष आहे. हे बघा. आणि समोर दगडी सिंहासन बघायला भेटतं आपल्याला. हे बघा, हे दगडी सिंहासन आहे. हा बघा पूर्ण वाडाच आहे हा, किंवा राजवाड्याला बोलू शकतो आपण, कारण तिथं दगडी सिंहासन आपल्याला बघायला दिसतंय. त्याच्या पाठच्या साईडला पण जायला रस्ता आहे. हा दरवाजा आहे. हे पण वाड्याचे अवशेष आहेत. बघा
पूर्णपणेच्या भिंती पडलेल्या आहेत आणि ते नक्षीकाम बघू शकता तिकडे. हो का, नक्षीकाम बघा. एकच पेर उडला आहे वाड्याचा, त्याचं नक्षीकाम. चालत आल्यावरती तर पांच्या टाकाजवळनं ह्या साईडला काय चौथ्या असतात बघा वाड्यांचे. हे सध्या पण पडदे झालेली वाड्यांची इकडच्या. तर आपण जातो मंदिराजवळ. आता आपण आलो तिकडे मंदिराजवळ देवीच्या, आणि पुढे तोफ गोळ आहेत आणि तोफ आहेत वरती, ते बघूया. तोफ गाड्या वगैरे. हे पूर्णपणे दगडाच्या कातळ कड्यामध्ये कोरून हे मंदिर बनवलेलं आहे. इकडच्या बाजूच्या तेच ना वाडा ना, डाग कोण आहे काय? हे तोफ बघू शकता. याच्यामध्ये तोफ गोळा पण आहे गोळीमध्ये. हा बघा ना, ही नाही भैरी केलेली तोफ आहे. या तोफ आहेत बाजूला अजून. इकडे पण तोफ आहे. बघा, आणि पूर्णपणे दगडाच्या कातळकड्यामध्ये कोरून हे मंदिर बनवलेलं आहे. तर तुम्ही दर्शन घेऊया जाऊन. बघू शकता देवीचं मंदिर. बघू शकता मंदिराचा गाभार पूर्णपणे दगडाच्या छिन्नी हातोड्याने पूर्ण तासून केलेला आहे. हे बघा, मी वारली पेंटिंग पण इथे केलेली आहे. आता आपण देवीच्या मंदिरापासून दर्शन वगैरे घेतले देवीचं वगैरे. आता आपण किल्ल्याच्या लास्टच्या स्टॉपला चाललो आहेत, जिथे लास्ट पॉईंटला झेंडा आहे. बघू शकता. तर बघू शकता अहमदाबाद गुजरातला हा जाणारा खालचा रस्ता आहे. आणि समोरची सह्याद्री रांग बघू शकता, पूर्ण मोठी आहे. आणि आपण लास्ट स्टॉपला आलेत किल्ल्याच्या. आणि हा झेंडा स्वराज्याचा ध्वज भगवा. आणि किल्ल्यावरती वानर खूप आहे. त्यातल्या खाली बघू शकता, त्यातला दिसत नाहीत. जिल्हा आहे. तर मित्रांनो, हा आशेरी किल्ला पालघर जिल्ह्यामध्ये येतो. तर आमचा किल्ल्याचा ट्रेक खूपच मस्त झाला आहे. तुम्ही नक्की या किल्ल्याला भेट द्या. आणि हा किल्ल्याचा ट्रेक फक्त कमीत कमी जास्त 2-2.5 तासात आहे. आणि खूप छान किल्ला आहे. किल्ल्यावरती बघण्याका गुहेमध्ये मंदिर, देवीचं मंदिर आहे, पांच्या टाक्या आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक सबस्क्राईबर जरूर करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.